सुरगाणा तालुका हा केंद्र शासनाच्या नीति आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत येतो। या नीति आयोगाचा आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आल्यामुळे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून सुरगाणा तालुक्यामध्ये जी कुपोषित बालके होती, कुपोषित बालकांसाठी किलबिल मेळावा घेण्याचं नियोजन करण्यात आलं। त्यामध्ये सर्व शासनाचे सर्व विभाग आहेत त्याच्या कन्वर्जन्स कोलॅबोरेशन अँड कोऑर्डिनेशनच्या माध्यमातून आपण कुपोषित बालकांना सुपोषित श्रेणीत आणण्यासाठी सर्व विभागाच्या ज्या योजना आहेत त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केले। किलबिल मेळाव्याचं एकच उद्दिष्ट होतं की जे शासनाच्या सर्व योजना आहेत सर्व विभागांनी एकत्र मिळून काम करणं आणि ह्या जी कुपोषित बालक आहेत त्यांना ह्याच्यातून नॉर्मल सुपोषणामध्ये आणणं। तर आम्ही थोडासा जेव्हा स्टडी केली न्यूट्रिशन बद्दल तर आम्हाला असं वाटलं की जे अंडी आहे त्याच्यामध्ये भरपूर मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात। अशा तर भरपूर गोष्टीची मुलांना गरज असते, पण जर एक गोष्टीवरती फिक्स करायची असेल तर ते अंडी आहे, जे आई जे आहे त्यांना पण गरज असते, मुलाला पण गरज असते। आम्ही असं बघितलं की सॅम आणि मॅम मुलांचे जे पालक आहे त्यांची आम्ही काउन्सलिंग केली, न्यूट्रिशन बद्दल माहिती दिली। त्यांनी आम्ही कुक्कुटपालनची योजना आहे पशुवैद्यकीय पशुसंवर्धन विभागाची, कुक्कुटपालनची त्यांना आम्ही योजना दिली, पालकांना कसं संगोपन करायचे आहे कुक्कुटांचं ते पण आम्ही सांगितलं, ट्रेनिंग केली आणि कुक्कुटच्या व्यवसायामध्ये त्यांना आणला। तर त्याचा फायदा असा झाला आता की आमची आई आणि मुलं जे आहे ते जे कुक्कुट आहे त्याचे जे अंडी असते ते सेवन करतात, त्याचा वापर करतात आणि त्याच्यातून त्यांना न्यूट्रिशन भेटत आहे आणि त्यांचे जे काही वडील आहे त्यांचे घरातले लोक आहे ते त्याचे व्यवसायसुद्धा करतात। तर एक जे विशेष सायकल आपण म्हणतो न्यूट्रिशनमध्ये ब्रेक करणं गरजेचं आहे की आई आणि मुलं दोघांवरती फोकस करणं अपेक्षित आहे। ते याच्यातून आम्ही साध्य केला आणि त्याचा आउटकम असं मिळाला की आमच्याकडे सुरगाणा तालुक्यामध्ये जे काही सॅम आणि मॅम मुलं होते ना ते 3 महिन्यामध्ये आम्ही डेटामध्ये खूप मोठा सिग्निफिकंट डिक्रीज आम्ही बघितलं। पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून एकूण 28 कोंबड्यांचं प्रत्येक कुपोषित बालकाच्या कुटुंबाला वाटप केलं। त्यातून एक महत्त्वाचा उद्देश असा होता की त्या कुटुंबाची रोजगार निर्मिती आणि जे स्थलांतर थांबवणं, त्यांना रोजगार निर्मिती उपलब्ध करून देणं आणि त्यांच्या आहारामध्ये अंड्याचा समावेश झाल्यामुळे त्यांच्या बालकांना पोषणाचा दर्जा उंचावणे। जितू कुपोषित होता त्याला ना 28 कोंबड्या भेटेल होत्या। त्या कोंबड्या काय ते अंडे घालत होते, अंडे घातले मग त्याला खाया घातले, काही विकले, काही अंगणवाडीत दिले। ते आता कुपोषित होऊन चांगलं झालं, त्याचं वजन वाढलं, आता तो चांगला आहे, खेळतो, खातो भाकर, चांगला आहे आता।